केंद्र शासनाने जुने सर्व कामगार कायदे पुनर्रचित करून 4 नवीन कामगार संहिता अंमलात आणल्या आहेत। राज्यातील कामगारांचे हित जोपासण्याकरता या कामगार संहितांची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल। राज्याच्या संतुलित, सर्वांगीण व गतिमान विकासासाठी आकांक्षित जिल्हा व आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा राज्य योजनेअंतर्गत विस्तार करण्यात येत आहे। सध्याच्या गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव व वाशिम या आकांक्षित जिल्ह्यांसोबत हिंगोली, जालना, पालघर, बीड व धुळे आणि परभणी या 6 नवीन आकांक्षित जिल्ह्यांचा समावेश करण्यात येईल। या 10 जिल्ह्यातील 77 तालुके तसेच उर्वरित जिल्ह्यातील 100 आकांक्षित तालुक्यांचा गतिमान विकास करण्यात येणार आहे। सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या सर्वांकष विकासासाठी सिंधुरत्न समृद्धी योजना सन 2024-25 पर्यंत 3 वर्षासाठी राबविण्यात आली होती। पुढील 3 वर्षाकरता सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 प्रस्तावित करण्यात येत आहे। कोकण विभागातील साकव बांधणी व दुरुस्तीसाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येईल।